लग्न लावायचे लग्न. मला म्हणायचे आनंद तुला प्रोग्राम नाही लागला तर चालेल, काय वांधा नाही. मी सगळे लग्न लावून ते सगळं ते घेऊन यायचे, सफरचंद हे ते सगळं कपडा, आणि सगळे माझ्या मुलांना त्यावेळेला द्यायचे. माझा मुलगा 2-2.5 वर्षाचा होता आदर्श. पहिल्यांदा आदर्श जेव्हा म्हणलं ए बुवा आला बुवा आला, बुवा म्हणलं हे एवढं पोरग सुद्धा बुवा म्हणते. माझी बायको सुद्धा त्यांना बुवा म्हणते, कारण ती म्हणाय गेली हो बुवा मामाजी, म्हणजे मला बुवा नुसतं बुवाच म्हणते. आणि मला आनंद म्हणणारा हा एकच शेवटचा माणूस. माझ्या वडिलांच्या नंतर हा एक वडील, आणि त्याच्यानंतर कोणीच नाही. आणि तुझ्या हातानेच माझा शेवट होईल, नाहीतर मी मैदानातून लाथ उठून मारीन, असं बुवा म्हणायचा. मला आणि मी खरं ते सांगतो, कारण मी बुवाला जे काही दुःख दिलं असेल, माझ्या ज्या काही चुकामुळे त्यांना दुःख झाले असेल, खरोखरच त्याचा मी गुन्हेगार आहे. पण बाप म्हणून त्यांनी माझं पोटात घेतलं त्याबद्दल, आणि बापाचंच त्यांनी मला प्रेम लावलं. माझे वडील जरी गेले तरी मला बाप होता, म्हणून मी वागत होतो, राहत होतो. आता खरोखर मी पोरका आहे. पण त्यांचं हे गाणं ते प्रत्येक ठिकाणी गायचे. मी म्हणायचो बुवा मी ज्या दिवशी गाईल ना मग ध्यानात ठेवा. हे गाणं मी त्यावेळी ऐकलं होतं. बुवानी त्यांच्याप्रमाणे चाल केली होती. निर्जीव होता काया कुडी, पण तशी नाही. निर्जीव होता काया कुडी, दिनभर सांभाळतील, मग तुला कर्णावरी जाळतील. आणि बंधू बुवा म्हणायचा, गुरुनी शिष्याचं नाव नाही केलं, पण शिष्याने गुरुचं नाव केलं. असा एकच शिष्य आहे मी त्यांचा. आणि मी सगळ्या शिष्याने एवढं सांगितलं की माझं नाव पुढे चालवा, तर गुरुचं नाव, नाही तर मग गुरुचं नाव गेलं. तसं व्हायला नको. सगळ्या शिष्यांना माझं हेच नम्र विनंती आहे. आणि म्हणून बुवाची हे गाणं आपल्या समोर सादर करतोय. निर्जीव होता काया कुडी, दिनभर सांभाळत, अरे दिनभर सांभाळत, तुला सरणावरी जाळतील.
तुमच्यासाठी बसलो बरं का गायला, तुम्ही गाणार नव्हतो. ज्या दिवसापासून मी दवाखान्यात बसलो ना मला व्हायरल झालं तिथे, आणि खरोखरच आजारी आहे. पण तुमच्यासाठी मी परत गायला लागलो. माझी बहीण शिलाताई गांगुर्डे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उपाध्यक्ष महिला आघाडी, माझी बहीण शिलाताई गांगुर्डे यांच्या वतीनं 2000 रुपये आले. शरद खांबे साहेब यांच्या वतीनं सुद्धा सप्लिमेंट 500 रुपये आले. गडी रमेशच्या माझ्याकडे आहे. एक तरफ अंबेडकर खिलाफ दुनिया जारी थी, धर्म के बल पर ये चलने वाली गद्दारी थी, लेकिन दुश्मन भी इनका कुछ न कर सके, ये कलम हिंदी की तलवार से भी भारी थी. द्रावण यशवंत यांची मुलगी रोहिणी यशवंत मुंबई पोलीस यांच्या वतीनं सुद्धा सप्लिमेंट. धन्यवाद या गीताबद्दल. घडी रमेश पण सुराशिवाय गात नाही. मला फोनवर मध्ये समाजभूषण सोना कांबळे यांच्या वतीनं 500 रुपये आले. ते म्हणले समाजभूषण बोलतो, मी पण म्हणलं मी ते समाजभूषण बोलतोय. शहीद स्मारक यांच्या वतीनं माझे बंधू, माझे परमप्रिय मित्र अशोक हिरोळे साहेब हिरे, अशोक हिरे यांच्या वतीनं 2000 रुपये आले. शहीद स्मारकाच्या वतीनं त्रिभुवन ब्रह्मप्रचारक त्रिभुवन साहेब यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपये आले. यांच्या वतीनं धन्यवाद. तुझे यांच्याकडून 500 रुपये आणले आणि पैसे घेऊन आलेले माझे एसीपी. मला काय म्हणा येत नव्हतं बरं का, मी काय बरं सिनियर पी आहे. अरे मी आता एसीपी झालो बरं सर. गंधकुटी बुद्ध विहाराच्या वतीने सुद्धा 1000 रुपये आले.
पण माझे गुरुबंधू यांच्या वतीनं काहीच नाही दिलेलं आहे. आता आजकाल जमाना शेट करतो म्हणजे माझे मेवणी माझे दोस्त की ज्यांची ओळख कोकरीकर बुवानी करून दिली आणि तेव्हापासून दोस्ती झाली. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका सुहासिनी शिंदे यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपये आणले. या बुवाच्या गाण्याबद्दल, हे बुवाच्या गुरुचं गाणं आहे. सुमनता इंगळे RBI यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपये आणले. तुझे रसिक त्यांच्या स्मरणार्थ सुद्धा सप्रेमेट आले 500 रुपये. संदेश पाटे यांच्या वतीने तुझे रसिक तुझ्या बघी, तुझे रसिक तुझ्या बघी पाने गे चालतील, अरे पाने रे चालतील तुझ्या शरणावरी राहुल भालेराव यांच्या वतीने सुद्धा 500 रुपये आणले. कल्पना सूर्यवंशी समाजभूषण माझं काही घ्यायचं मी पोपट फेमस बघाय मला समाजभूषण नकोच. निर्जीव श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. सर्व कलाकारांना माझी नम्र विनंती आहे, त्या ठिकाणी मला नाही गायला मिळत चालेल, पण तुम्हाला सगळ्यांना मी गाण्याचा चान्स देईल. लवकरात लवकर या दुपारी 12 वाजल्यापासून कार्यक्रम चालू होईल. माझी नम्र विनंती आहे, सर्वांनी 16 तारखेला लुंबिनी बागेत चेंबूरमध्ये या ठिकाणी रमेश कांबळे कोकरीकर साहेब यांचे माझे पुतणे म्हणजे आशा वहिनींचे चिरंजीव यांच्या वतीनं 500 रुपये आले. धन्यवाद.